नमस्कार. इथे महिला बचत गटाची मीटिंग चालू आहे. यात आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात आहे. महिलांच्या फायद्यांसाठी काय काय गोष्टी आहेत त्या सगळं सर सांगतात आहे. आणि आपण आपल्या जीवनात याचा कसा उपयोग करून घ्यायचा, आपण काय काय करू शकतो हे थोडक्यात सांगतायत सर. की घरात बसून आपल्याला जर कामं मिळत असतील तर ती करायला काय हरकत आहे. जर आपला फावला वेळ यामध्ये जात असेल, 4 पैसे मिळत असतील तर ही कामे करायला काही हरकत नाही असे सर सांगतात आहे. तर बचत गटाच्या माध्यमातून विविध कामे येत आहे, त्याच्यासाठीच ही मीटिंग आहे. तर काही वेळाने सर बोलतील ते आपण ऐकावे. त्यांना तयार करून दिलं फ्रीमध्ये सगळं आणि आता पी टॅक्सचं पण 2 वेळा काम भेटलं महिलांना. त्याच्यामध्ये महिलांनी जवळजवळ 1000च्या वरती पावत्या वाटून त्यांनी म्हणजे कामं भेटतात ते अशी. आणि असंच आम्ही आता युनिफॉर्मचं पण काम आलेले बरेच असे येतात ते पुन्हा स्कूल बॅग असं कामं येतात महिलांनी. पण ते महिलांनी आहे ना स्वतः पुढाकार घेऊन ते केलं तर आहे ना महिलांना त्याचा फायदा होईल. घरात बसून बाहेर नोकरी करण्यापेक्षा घरात बसून कामं केलेली ते खूप हे. आणि आजकाल महिलांना गरजच आहे सगळ्या. आणि आम्ही महिलांना कामं आणून देऊ शकतो पण महिलांनी ते केलं पाहिजे. काय दिसतंय? काय दिसतंय? काय दिसतंय? काय दिसतं ना काय दिसतंय? अजून काय दिसलं? काय दिसलं? डॉट दिसला, बरोबर ना? म्हणजे फक्त आता ह्यांना दिसलं कदाचित त्यांनी कोणतरी पाहिलं असेल कदाचित. सगळ्यांना काळा ठिपका दिसला आणि एवढा मोठा पांढरा पेपर कोणाला दिसला, बरोबर ना? माझ्या तर पांढरा पेपरच आहे ना, त्याच्यावर डॉट आहे मान्य आहे, पण तिथं डॉट मोठा आहे की व्हाईट? तुम्हाला काय दिसलं एवढ्यातलं? बरोबर ना? डॉट दिसलं. सांगायचं तरी कसं आहे की तुम्ही सगळं गटात करत असताना म्हणत नाही, आपल्या आयुष्यात पण असं होतं. म्हणजे तुम्हाला रेग्युलर सांगतो, तुम्ही मस्त पंचपक्वान्न करा. काय करा? माणूस मला माहित नाही तुमच्यात, पण आमच्याकडे कोल्हापूरचं आमच्याकडे पद्धत काय, शेवटी भात खातात. शेवटी भात आणि आमटी खातात. आमटी पण चपाती बरोबर खाल्ली जाते, पण भात हा शेवटीच खातात. तुम्ही सगळं पंचपक्वान्न चांगलं करा आणि भातात मीठ टाका नुसतं. तो खाणारा काय होणार माहिती आहे का? तुमचं काही चांगलं झालं म्हणून नाही, भातातच मीठ कमी पडलं. आणि त्याच्या अगोदर खाल्लंच की एवढं ते चांगलं काय तर सांग ना, बरोबर ना? त्याच्या अगोदर 5 पदार्थ खाल्लंच एकदम, म्हणजे त्या जिनं बनवलं ना ते जीवाचं रान करून एकदम टेस्टी बनवून, चूल असेल किंवा गॅस जवळ एवढं ह्याच्यात तिनं बनवलं, पण तू भातात मीठ टाक कमी पडलं म्हणून ते शेवटच्या ह्याच्यावर तू हे केलं, बरोबर ना? त्याने 4 पदार्थ चांगले केले, त्याचं त्याने हे केलं का? सांगायला बरं कसं का आपलं आयुष्य पण असं असतं. म्हणजे लीडर जे म्हणतो ना, लीडर तुमचं पण लीडर. तुम्ही आता जे लेट जॉईन झाले आता अध्यक्ष कोण कोण आहे तुमच्या तिघीपैकी गटाचं? अध्यक्ष आहात काय गटात तुम्ही? ठीक आहे. गटात तुमच्या आमच्या गटामध्ये का हा उपाध्यक्ष, मी तुम्ही एक लीडर आहात, बरोबर ना? तर गटात आपण हे करण्यापेक्षा गटात हे करण्याच्या अगोदर आपल्या घरात पण या. घरात पण असं असतं बघा, तुम्ही कुटुंबासाठी सगळ्यासाठी काही ना काहीतरी करत असतं, बरोबर ना? एक चूक झाली की सगळेजण, अगदी लहान बाळ पोरगं सुद्धा तुमच्या वेळेत, मम्मी तुला काय कळत नाही, आजी तुला काय कळत नाही, पण सांगायचं की तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये काम करताना आपली एक चूक लक्षात दुसऱ्याच्या निदर्शनाला लगेच येते आणि चांगल्या दिसून दुर्लक्ष करतो. वेगळं आपण हे तुमचं नाही काही नाही पाठीने फक्त आपल्याला कुणाला जर गरज भासेल त्यावेळेस जर तुमचं चांगलं जे प्रयत्न आहे ते कुठेतरी सफल होते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही गटाच्या सगळ्या महिलांना एकत्रित घेण्यासाठी प्रत्येकीला इंडिव्हिज्युअली तुमचं कॉन्टॅक्ट पाहिजे. मीटिंग होत नसेल, फक्त पैसे वेळेत पाठवतात. सगळ्यात महिला वेळेत तुमचा 4-5 दिवसाचा टाईम पिरियड असतो, त्या वेळेत पाठवा, हे सगळं करतात. पण तुम्ही प्रयत्न करा की समोर भेटून ते पैसे देतात. पैसे समोरून देतात ना, तुमच्याकडे समोरून देतात. सवय तुम्ही कशी लावता?
मी असं म्हणत नाही की आज लावली आज सांगितलं म्हणून उद्या तुमच्या गटात लगेच फरक पडला, असं काय रॉकेट सायन्स